घरातल्या माणसांनी फोन करावा असं वाटत असतं, पण ती करत नाही. कित्येक वेळेला आपण फोन केला ना, तुम्हाला परवानगी दिलेली असते कधीतरी घरातल्या लोकांची, बोला फोनवरती, पण घरातली माणसं आपल्याला चांगला रिस्पॉन्स देत नाही. म्हणजे ते आपल्याशी धड बोलत नाही, काही वेळेला तुटक बोलतात, काही वेळेला बोलायला पण हरकत घेतात. या सगळ्या परिस्थितीमुळे आपण आपल्या स्वतःच्या मनाशी जे बोलत असतो, स्वगत बोलत असतो, ते फार उत्साहाचं तयार होत नाही. आपल्याला तो आत्मविश्वास येत नाही. पण आता ही जी परिस्थिती तयार झालेली आहे की एका बाजूला आपण वारंवार परत 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 रिलॅक्स झाल्यामुळे, पुन्हा पुन्हा व्यसनाकडे गेल्यामुळे कुटुंबातल्या लोकांना असं वाटतंय की हा सुधारणार का नाही सुधारणार, कारण आम्हाला तर काही चिन्हच दिसत नाही त्याच्या सुधारण्याची. आणि दुसऱ्या बाजूला त्यांचंही वागणं बघून किंवा त्यांचा संवाद जो बंद झालाय तो पाहून आपल्याला असं वाटतं, हे मला समजून घेणार का. म्हणून तुझे म्हणलं तसं की आपल्याच मनामध्ये या प्रकारचे विचार सारखे कमी जास्त तीव्रतेचे होत राहतात. आता म्हणूनच आजच्या विषयात मला असं थोडंसं बोलावं लागलेलं आहे की मला व्यसनमुक्त व्हायचंय का, हा जो माझा वैयक्तिक विचार असायला पाहिजे. याच विचाराला फक्त धरून चालावं लागणार आहे आपल्याला. मला व्यसनमुक्त व्हायचंय का नाही व्हायचंय, बघा एवढंच स्टेटमेंट मी बोलतोय. बाकीची माणसं मला समजून घेतील का, घरातले विश्वास ठेवतील का, या प्रकारचा विषय याच्यात घेण्याचं काही कारण नाहीये, कारण ते आपल्या कोणाच्या हातातच नाहीये. आपल्या हातात एकच आहे, मला यातनं बाहेर पडायचंय का नाही पडायचंय. आणि ते जर पडायचं असेल, व्यसनमुक्त व्हायचं असेल, तर व्यसनमुक्तीला योग्य, व्यसनमुक्तीला पूरक असं मी काय विचार करू, मी कसं वागू, मी कोणता प्लॅन करू, मी काय ठरवू. म्हणजे माझ्या हातात काय आहे, माझ्या हातात एकच गोष्ट आहे की मी स्वतः विचार करून आता कोणता निर्णय घ्यायचा, तो माझ्या हातात आहे. आणि हा जर मी ठरवला असं, तर तुमच्या असं लक्षात येईल, आजपर्यंत लहानाचं मोठं होत असताना कितीतरी गोष्टी आपण आजपर्यंत करत राहिलेलो आहोत आणि त्या यशस्वी सुद्धा केलेल्या आहेत. म्हणजे जिद्दीने ठरवलं बाबा आणि ते पूर्ण केलं. शिक्षण असं पूर्ण केलं असेल, जे काय तुम्ही शिकला असाल ते, किंवा एखादा व्यवसाय केला असेल तो पण चांगला केला असेल, एखादं काम अंगावर घेतलं असेल ते पण पूर्ण केलं असेल. म्हणजे आपण अगदीच अर्धवट सगळं सोडून दिलं असे नाही आहोत. अनेक गोष्टी आपण सुद्धा चांगल्या केल्यात. आता त्या चांगल्या केल्या म्हणजे काय झालं, तर आपण स्वतःच्या मनाशी ठरवलेलं होतं की हे आपण जिद्दीने करून दाखवायचं आणि ते पूर्ण केलं आपण. मग त्याच्यामध्ये आपण बाह्य जग काय असेल, इतर माणसं काय असतील, याला महत्व नव्हतं दिलं. आपण ठरवलं होतं की मला ते जिद्दीने पूर्ण करायचंय आणि ते पूर्ण करण्यासाठी त्याला आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या मी करीन, आणि त्या केल्या तुम्ही. म्हणजे याचा अर्थ असा की मी जेव्हा मनापासून ठरवतो की माझं ध्येय काय आहे बरं, आणि ते ध्येय मला साध्य करायचंय की नाही, तर मग त्याच्यामध्ये निगेटिव्ह स्ट्रोक आपोआप आले असं काही घडत नसतं. कारण आपणच ते ठरवलेलं असतं, हे मी मिळवणार. आणि आपण करतो, अभ्यास करतो, पास होतो, पुढे जातो, अनेक गोष्टींचा अनुभव घेतो, कष्ट करतो, त्याच्यावर मात करतो, परिस्थितीवरती पुढे जात राहतो. म्हणजे कारण या ठिकाणी आपण ठरवलेलंच असतं, हे मी करणार, हे मी जिद्दीने करणार. म्हणजे इथे मी बाह्य परिस्थिती माझ्यामध्ये येतील, मग त्याच्यामुळे मी अडीन का असलं काही बोलत नसतो. आपण म्हणतो जे काही परिस्थिती असेल त्याच्यातनं मी मात करीन. का, कारण मी जिद्दीने ठरवलंय हे मला मिळवायचंय म्हणून. याच पद्धतीने जर आपण व्यसनमुक्तीचा सुद्धा विचार करायला लागलो की नाही मला व्यसनमुक्त राहायचंय, आणि व्यसनमुक्त राहणं ही माझ्यासाठी अतिशय आवश्यक गोष्ट आहे, कारण ती जर मी प्रथम केली तर अनेक गोष्टी मी करू शकणार आहे. मग ती महत्वाची गोष्ट आहे माझ्यासाठी, आणि ती साध्य करण्यासाठी जे जे मला शिकवलं जाईल, सांगितलं जाईल ते मी करणार म्हणजे करणार. असं जर मनाशी आपण बोलायला लागलो रोज, तर निगेटिव्ह स्ट्रोक कुठला, निगेटिव्ह स्ट्रोक कुठला येणार आहे, परस्पर आपोआप कुठला येणार तो निगेटिव्ह स्ट्रोक नाही. म्हणजे माझ्या मनामध्ये निगेटिव्ह स्ट्रोक सुद्धा मीच घेत असतो, मीच तो देत असतो. अरे बापरे, असं होणार का, मग मला सांभाळणार का, मग माझ्यावर विश्वास कोण ठेवणार का, मग हे लोक मला सपोर्ट करतील का. कशासाठी बोलत बसतोय, का बोलायचे अशा प्रकारची स्टेटमेंट्स आणि वाक्य. आपण हे म्हणलं पाहिजे की मला यातनं बाहेर पडायचं आहे, मला काहीतरी साध्य करायचं आहे, आणि ते साध्य करण्यासाठी जे करावं लागेल ते सगळं मी करणार आहे.
मीच ठरवतोय. आता कोण मध्ये यायला? कोणीच मध्ये नाहीये. मीच ठरवतोय मला हे साध्य करायचंय. ते साध्य करण्यासाठी जे काही शिकावं लागेल, जे काही करावं लागेल ते मी सगळं करीन. म्हणजे मीच माझ्याशी बोलून ठरवलं. इथे कुठले आले निगेटिव्ह स्ट्रोक? नाही. पण कितीतरी माणसं काय करत राहतात की तेच स्वतःला जणू काही निगेटिव्ह स्ट्रोक देत राहतात. अरे बापरे, मला तर इच्छा आहे पण लोक घेतील का मला समजून? लोक मला सपोर्ट करतील का? बाहेर समजा पिणारे मित्र भेटले तर मी कसा धड राहणार? मला कोणीतरी ओढून नेलं तर मी कसा धड राहणार? मला कुठल्या तरी पार्टीत जबरदस्तीने बोलवलं आणि मला जावं लागलं तर मी कसा धड राहणार? का बोलतो हे सगळं? हे वाक्य कशाला बोलायची आहेत? मला जर व्यसनमुक्त व्हायचे असं मी म्हणतोय तर व्यसनमुक्तीला पूरक असं जे असेल ते मी बोलीन ना स्वतःशी, कारण मला ते साध्य करायचंय. मग ते साध्य करायचं याचा अर्थ मी मला स्वतःला अशा प्रकारचे निगेटिव्ह स्ट्रोक देणार नाही. म्हणजे मला मग जे काही पॉझिटिव्ह स्ट्रोक्स आहेत की मी याच्या मीटिंगला जाईन, मी स्पॉन्सर शोधीन, मी इथं येत राहीन, मी माझ्या काउन्सिलरशी बोलत राहीन, किंवा या व्यसनमुक्तीमध्ये जी माणसं काम करतात अशा लोकांच्या संपर्कात मी राहीन. कितीतरी चांगल्या गोष्टी मी बोलू शकणार आहे. म्हणजे पॉझिटिव्ह स्ट्रोक स्वतःला द्यायचे का निगेटिव्ह स्ट्रोक द्यायचे याची निवड आपल्याला करावी लागणार आहे, की आपण करायची आहे. त्यामुळे निगेटिव्ह स्ट्रोक आपोआप येतात या म्हणण्याला काही अर्थ नाही. आपोआप येतात याचा अर्थ मी बोलतोय स्वतःशी ते. म्हणून मग माझ्याकडे मी पुन्हा तुम्हाला काय सांगतो सारखं आहे बघा, हा काय वही घेऊन जसा बसलेला असतो तसं वही मला माझे पॉझिटिव्ह स्ट्रोक कोणते द्यायचे याची यादी करता येते स्वतःशी. काय मी करतो स्वतःची यादी तुम्हाला सांगतो खरंच. मी स्वतःला असं माझ्या फोनवरती सुद्धा मी लिहून ठेवलेलं आहे की मला जर विवेकी पद्धतीने जगायचं असेल तर विवेकी वाक्य मी कशी बोलेन स्वतःशी हे मी माझ्या फोनवरती लिहिलेलं असतं. मी वाचतो ते की ही विवेकी वाक्य बोलायची, अविवेकी वाक्य द्यायची नाहीत, बोलायची नाहीत आपल्याला. मग विवेकी वाक्य म्हणजे काय आहे? ज्याने माझा फायदा होईल अशा प्रकारचं वर्तन मी करणे, ज्याने मी स्वतःचं नुकसान करणार नाही अशा प्रकारचं काहीतरी मी बोलू. अविवेकी म्हणजे काय? ज्याने माझं नुकसान होईल असंच करायला जाणे. हे जर मी माझ्या मनाशी पक्क ठरवायला लागलो तर मग मी फसत नाही. मी माझ्या मनाशी खरोखर सांगतो, सतत बोलत असतो, कोणती गोष्ट करताना बोलत असतो की हे जे मी आता बोलतोय त्यांनी काही माझं नुकसान नाही ना होणार आहे, हे मी लगेच बोलतो स्वतःशी. आणि सावध होतो की अरे नाही, हे आपण करता कामा नये, हे असं वागता कामा नये. साधं सिग्नलला मला रोजचा अनुभव येत असतो की मी सिग्नल पर्यंत जातो आणि लाल लाईट असताना सुद्धा काही माणसं धडाधड तोडून जातात. मी स्वतःला सांगतो नाही तोडायचा लाल लाईट. मग लावलाय कशासाठी? तो अपघात होऊ नये म्हणून लावलाय ना. मग मी तसा नाही वागणार की मला अगदी भयंकर घाई झाली आणि रेड लाईट तोडून मी चाललोय पलीकडे. कशासाठी? हे मी तिथे उभं राहून मला बोलावं लागतं. कित्येकदा मागचे लोक हॉर्न वाजवत राहतात प्या प्या करून लाल लाईट असताना. मला नाहीला जरी थांबून राहावं लागतं तिथे. मग पण मी स्वतःच्या मनाशी काय बोललेलो असतो की नाही, आपण जे सांगितलेलं आहे आपल्याला जबाबदारी ते आपण पाळायचं. हे आपण एकदा मनाशी बोलायला लागलो की कुठलाही निगेटिव्ह स्ट्रोक आपल्याला बसत नाही, कारण तो आपोआप येणार नाहीये. आपण स्वतःशी बोलणं चुकीचं हाच तो निगेटिव्ह स्ट्रोक. सावध राहायचं आपण. आणखीन काय मनात येते बघा, आपलं मन फार सुंदर आहे आणि आपल्या मनाशी आपण ठरवणार आहोत की आपल्याला आपलं जीवन कसं जगायचंय. आपण आपल्याशी ठरवायचं आहे की आपण कसं जगायचं आहे. म्हणजे आपण जर आपल्या मनाशी योग्य बोलायला शिकलो तर आपल्याला जसं हवं तसं आपल्याला जगता येतं. अडचणी नसतात असं नसतं, अडचणी खूप असतात. जीवनामध्ये खूप प्रकारचे अडथळे असतात. पण तरी सुद्धा त्या अडथळ्यांना समजून कसं घ्यायचं, त्याला पार कसं करायचं, त्यासाठी कोणते गुण स्वतःमध्ये आणायचे, त्यासाठी कोणत्या गोष्टी शिकायच्या, हे आपल्याला सगळं शिकता येत असतं. म्हणून मग अचानक काहीतरी घडलं नावाच्या गोष्टीला घाबरायचं काही कारण नसतं. जीवन हे असंच आहे. तेव्हा आता आपण काय शिकतो आहोत? व्यसनाधीनता हा एक आजार आहे आणि या आजाराला व्यवस्थित उपचार देता येत असतो.
ट्रीटमेंट देता येत असते, हा आजार समजून घेता येत असतो आणि तो थांबवून ठेवता येतो. इट कॅन बी अरेस्टेड असं जे म्हटलेलं आहे, थांबवून ठेवता येतो. सावध जेव्हा आपण राहायला शिकतो तेव्हा आपण पुन्हा पुन्हा त्या आजाराचे बळी होत नाही. जो माणूस बेसावध राहतो तो मात्र त्या आजाराचा पुन्हा बळी होतो. मग आपण रिलॅप्स बघतोच की घरी गेला, मग काही दिवस झाले, मग अमुक झालं तमुक झालं, मग नाही परत पिणं सुरू झालं. तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये दारू उडत आलेली नव्हती तोंडात जायला, ती जादूनी आली नव्हती, ती मिरॅकल होऊन आलेली नव्हती. त्याच माणसाने निर्णय घेतला, तोच स्वतः दुकानात गेला किंवा कुठनं तरी त्यांनी ती पैदा केली आणि तो प्याला. लक्षात घ्या. म्हणजे याचा अर्थ असा, त्यांनी काहीतरी पुढाकार घेतल्याने घडलेली गोष्ट आहे. हवेतनं नाही आली दारू आपोआप त्याच्या तोंडात आणि तो म्हणला अरे बापरे मला माहितच नव्हतं, मी जांबाई दिला तोंड उघडली दारू आत गेली. असं घडलंय का? नाही. म्हणजे आपण जोपर्यंत पुढाकार घेणार नाही तोपर्यंत आपण दारूकडे जाणार नाही, हे सदैव लक्षात घ्या. त्यामुळे आपण जर ठरवलं की नाही आपल्याला जागा ठेवायचं, आपण जागा राहणार, नक्की राहणार. ओके, आणखीन कुठला प्रश्न येतोय मनामध्ये? बघा सर, आता काय झालं माहिती का, आता मी इथं होतो, इथनं मी मला सुधारण्याचा मी प्रयत्न केला. हो, मी चांगल्या मार्गाला लागलो होतो. हो, चांगला मार्ग ठरवून मग मी आपलं ठरवलं, आता चला आता काय आपलं चांगलं झालं, ओके झालंय, आपण आपलं काम धंदा बघतोय, सगळं व्यवस्थित बघतोय. पण एक घटना माझ्यात अशी घडली वाईट, तर तिने मला काय केलं, डायरेक्ट मला दारूकडे ओढूनच नेलं. घटनेने म्हणजे माझ चुकी नसतानी पण, काय नसतानी पण. तसं काय नाही, जरा वर्णन करून सांगा घटना कशी समोर आली, मग तिने ओढून कसं नेलं? घटना म्हणजे इंटरनल गर्लचाच प्रॉब्लेम झाला. तर त्याच्यामुळे मला काय सुचना, मी घरी सांगून सुद्धा बी म्हणजे मला ते प्रति उत्तर घरच्यांकडनं भेटलं नाही, म्हणजे लगेच ते ऍक्शन झालीच नाही. तर मला मग ते काय झालं, मग ते वळण माझ्या दारूकडेच गेलं मग लगेच, आणि 2च दिवस झाले मोडून. थांबायचे थांबा. आपण आता खरं म्हणजे खासगी आपण बोलत नाही इथे, कारण सगळ्यांसमोर आपण काही गोष्टी बोलत असतो, त्यामुळे काही गोष्टी आपण फक्त 1 to 1 मध्ये जास्ती बोलतो. परंतु मित्रांनो लक्षात घ्या, आता आपल्या सगळ्यांचं प्रातिनिधिक म्हणून हे घेऊया की हे इथं काही दिवस होते, काही दिवस बाहेर गेले, मग काही दिवस चांगलेही गेले असं ते म्हणतायत. परंतु काहीतरी असं घडलं की ज्याच्यामुळे त्यांची मनस्थिती बिघडली आणि मग त्यांच्या हातनं पुन्हा पिणं झालं. काय झालं असेल तुम्हाला सांगता येईल का? काय म्हणता येईल तुम्हाला? तुम्हीच उत्तर द्या. काय झालं असेल? घरचे काहीतरी बोलले असणार आपल्या वागण्यावरून. त्यांनी काय स्टेटमेंट केलं बघा, नीट समजून घ्या की घरी गेल्यानंतर काही दिवस माझे खूप चांगले गेले, मी चांगलं करत होतो, व्यवसायालाही लागलो होतो, परंतु एक दिवसाची काहीतरी घटना घडली, ज्या घटनेने मला प्यायलाच नेलं. मला त्या घटनेने प्यायलाच नेलं. काय म्हणता येईल याच्यावरती? बर, आणि वादविवाद झाल्यामुळे त्यांना प्यायलाच जावं लागलं, म्हणजे त्या वादविवादानेच त्यांना प्यायला नेलं. प्रेशर ते सांभाळू शकतो. बर, आणि त्यामुळे पर्याय शिल्लक नव्हते, एकमेव पर्याय जाऊन पिलंच पाहिजे. आता आणखीन बघा, कारण हे आपल्याही बाबतीत होणार कदाचित. घरी गेल्यावरती वादावादी होईल, आपण वैतागू, आणि मग वैतागल्यानंतर हे जसं म्हणतात तसं की त्या वैतागाच्या भरात आपण प्यायला जाऊ. बर, त्यामुळं काय, त्यामुळे प्यायला जाणं भागच पडलं. त्याच घटनेला जास्त त्यांनी हे केलं असेल, डोकंच वाटून. बर, सरांनी मध्ये बोलले होते आणि आधी बोलले होते, घटना, भावना, विचार, वर्तन, कृती आणि परिणाम. जे मनात पॉझिटिव्ह विचार आले असतील आणि निगेटिव्ह विचार आले असतील, पण निगेटिव्ह विचारांचा त्यांचा जो ही आहे फ्लो हा जास्त राहणार.
बर. त्यामुळं त्यामुळं काय त्यामुळे झालं? त्यांच्याकडून काहीतरी कृती चुकीची घडली आणि परिणाम तुम्ही लक्षात घ्या ते स्टेटमेंट व्यवस्थित विचार करा, कारण काय आहे, हे फार महत्वाचा विषय हा. आपल्या सगळ्यांना घरी गेल्यावरती अशा विषयाला तोंड द्यावं लागतं आणि मग काय करायचं आपण समजून घेऊया. घरी गेल्यानंतर ते असं म्हणतात की काही दिवस माझे चांगले गेले आणि एक दिवस असं काहीतरी घडलं की ज्यामुळे मला ते सहन होणं शक्य नव्हतं, त्यामुळे मला खूप त्रास झाला आणि म्हणून मी प्यायला गेलो. म्हणजे एखाद दिवशी कदाचित असं आपल्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये होऊ शकणार आहे की इतका तो वादविवाद झाला, मला पटलं नाही, मला त्रास व्हायला लागला त्या विचारांचा, माझ्या मनामध्ये भावना उद्दीपित झाल्या आणि फायनली मी ठरवलं नाही, आता पिणं हाच उपाय, पिणं हाच उपाय. सगळी माणसं घरामध्ये वादविवाद झाला की प्यायलाच जातात. सर्व माणसं प्यायला, सामान्य माणसं सुद्धा वादविवाद झाला की आपली प्यायला जातात. जे डिटेक्ट नसेल हा. मग आता माझे ठोकले सांगतात म्हणजे आपल्या घरातलं भूत तुम्ही काय जे त्यामुळे प्यायला गेलंच पाहिजे. मग मला विचार येतो ना, हे स्वतः नीट नाही राहत आपण श्रम काय असतंय. बरोबर आहे. असं केल्यामुळे त्यांना त्रास होतो का तुम्हाला त्रास होतो? त्यांना काही होतं त्याचं, तुम्ही प्यालात. इथं परत कोण आलं? त्यांच्या घरातले लोक ऍडमिट व्हायला आले का हे आले? लक्षात असं घ्यायचंय मित्रांनो, बघा की कुटुंबामध्ये गेल्यानंतर अनेक गोष्टींच्या बाबतीमध्ये वादविवाद होण्याची शक्यता आहे. होणार. ते म्हणणार काय नाही, तू दरवेळेलाच असं करतो, पिऊन नुकसान ऑलरेडी किती केलेलं आहेस, लाखाचे 12,000 करून टाकले, अमुक झालं तमुक झालं, आणि राग येणार. राग आपल्याला आल्याबरोबर त्या रागातनं आपण कोणती कृती करायला जातो? प्यायला जातो. म्हणजे राग आणि पिण्याची कृती यांची जणू काही जोडीच जमून गेलेली आहे मनामध्ये, जोडीच जमून गेलेली आहे. राग आला, डोकं फिरलं, खुन्नस वाटली, प्यायला जायचं, जोडी जमलेली आहे, काही वेगळा विचारच नाही. म्हणजे राग आणि प्यायला जाण्याचा विचार जणू काही एकाच वेळेला येतो. म्हणजे विचार आणि भावना असे वेगवेगळे सुद्धा दिसत नाहीत. आधी विचार तयार झाला, आधी दृष्टिकोन होता, मग विचार तयार झाला, मग भावना आली, मग कृती झाली, असं वेगवेगळं काही होत नाही. राग आल्या बरोबर प्यायचा डिसिजन. आता लक्षात घ्यायचं होतं बघा की मी चांगला राहिलेलो आहे, मी चांगला व्यवसाय करणार आहे, मला पुढं जायचं आहे, व्यवसाय करायचा आहे, 4 पैसे गाठीला लावायचे, हे विचार महत्वाचे होते का नव्हते? मग ज्याच्यासाठी हा माणूस बाहेर गेला इथनं उपचार घेऊन, त्यातला सर्वात महत्वाचा निर्णय हाच होता का पिऊन परत ताबडतोब इकडे यायचं? व्यसनमुक्ती केंद्राची इतकी ओढ लागली आहे की परत पिऊन कधी एकदा व्यसनमुक्ती केंद्रात जातो असंच झालंय. म्हणजे विचार महत्वाचे कोणते होते? आता मी गेलोय घरी, चला आता आपल्याला पुन्हा त्यात जायचं नाहीये, व्यवसाय वाढवायचा आहे, 4 पैसे गाठीला लावायचे, आपण शांतपणे आपला पुढचा व्यवसाय न्यायचा आहे पुढं, आपल्यापाशी खूप काही गोष्टी आपल्याला करायच्या आपण म्हणलेलं आहे. म्हणजे हे जे चांगलं सगळं बोललेलं होतं ते राहिलं बाजूला. मग त्याला महत्वच उरलं नाही चांगलं बोलण्याला. आणि महत्व कशाला आलं? असं वागतात काय माझ्याशी, माझं समजून घेत नाही, आता जातोच प्यायला. महत्व दिलं पिण्याच्या कृतीला, महत्व दिलं पिण्याच्या गोष्टीला. का दिलं? कदाचित त्यावेळेला असा विचार सुद्धा केला नसेल, महत्व द्यायचा वगैरे काही विचार केला नसेल. परंतु तो जर राग अनावर झाला समजून न घेतल्याचा, त्या रागानं डायरेक्ट कृती करायला भागच पाडलं जणू काही. जी कृती धोकादायक होती, जी कृती परत गळात घालणार होती, अशा प्रकारची कृती करायला तयार झालं मन. खरं तर त्या मनाने आधी काय म्हणलं होतं? छे आता परत वागायचं नाही तसं, आता व्यवस्थित धंदा करायचा, 4 पैसे जमवायचे, व्यवसाय वाढला पाहिजे, आपल्याला पुढे जायचंय.
हे विचार बाजूला पडले आणि कृतीच घडली दारू प्यायची. काय होतं समजून घ्या. या माणसाने काय मुद्दाम ते सगळं केलं असं मी म्हणायला जात नाही. नाही, याला राडेच करायचे होते असं नाही मी म्हणत. परंतु घोटाळा काय आहे, आपल्या मनामध्ये, आपण जी इथे बसलेली माणसं आहोत यांच्या मनामध्ये विचार, भावना आणि दारूकडे जाणं यांच्या जोड्याच लागलेल्या आहेत मनामध्ये. घरातली माणसांनी समजून नाही घेतलं मला, चाललो प्यायला. घरातली माणसं माझ्यावर संशय घेतात, चाललो प्यायला. घरातली माणसं मला धड नीट वागत नाहीत, चाललो प्यायला. म्हणजे या प्रकारची जी परिस्थिती कुटुंबामध्ये होती आहे कदाचित, त्याची जोडी डायरेक्ट पिण्याचीच जोडलेली आहे. ती जोडी याच्याशी नाही लागत आहे की जाऊ दे आपण शांत बसूया, आपलं डोकं फिरवून प्यायला जायचं नाहीये. आपल्याला काय करायचंय, धंदा वाढवायचा आहे. आपल्याला काय करायचंय, शांत राहायचंय. आपल्याला काय करायचंय, 4 पैसे मिळवायचे. म्हणजे हा विचार जास्ती महत्वाचा होता. त्या विचाराची मात्र जोडी बसली नाही. ही जोडी तयार करता आली असती, कारण त्याच डोक्यातनं आलंय ते सगळं. मग इथं एवढी लेक्चर्स आपण सारखी घेतो, त्याच्यावरती बोलतो, त्याचं काय मग जर माझ्या डोक्यामध्ये हे मला पक्क नाही करता आलं का की असं होऊ शकतं बरं का, घरातल्या माणसांची वादविवाद होऊ शकतात, परंतु आपल्याला शांत राहायचंय. का शांत राहायचंय आपल्याला? कारण आपण जर रागावलो, आपण जर चिडलो, आपल्या भावना तीव्र झाल्या तर आपली जोडी पिण्याची जमलेली आहे. आपण परत फारसा विचार न करता प्यायचाच निर्णय घेतो. म्हणजे ज्यावेळेला हे तापले असतील, रागवले असतील आणि त्या अर्थी त्या सगळ्या वातावरणामध्ये पुन्हा प्यायला गेले, त्याचाच अर्थ असा झाला की घरापासून ते दारूच्या दुकानापर्यंत, घरापासून ते दारू जिथे ठेवली होती तिथपर्यंत मधला एक काळ होता विचार करायचा, तो विचार नाही करता आला. कारण घरात काय नळाला दारू येत नाही ना. राग आला की नळ सोडला लगेच प्यायलो असं तर नाही झालं. म्हणजे एक तर मी कुठेतरी ठेवलेली तिची सोय केली, किंवा दुकानात गेलो, किंवा आणखीन काहीतरी केलं, मग मिळवली आणि मग प्यालो. या माझ्या चिडण्यामध्ये, रागवण्यामध्ये, घडलेल्या घटनेमध्ये आणि प्रत्यक्ष कृतीमध्ये काहीतरी अंतर होतं ना. त्या अंतरामध्ये विचार नाही करता आला की अरे आपण जर परत हा घोळ घातला तर काय होईल. आता हे इतकं वेगवान असतं की याच्यामध्ये बऱ्याच वेळेला विचारच होत नाही आणि माणूस थेट प्रत्यक्ष कृतीच करतो. म्हणजे याचा अर्थ असा की आता तुमच्यापाशी जो वेळ आहे तो वेळ जर आपण व्यवस्थित वापरला तर तुमच्या असं लक्षात येईल की हो, कदाचित माझ्या घरचे सुद्धा यांच्यासारखंच घरच्यांशी भांडणं होऊ शकतील. माझ्या घरचे सुद्धा यांच्या घरातल्यांनी जसं कदाचित काही कशाला तरी विरोध केला असेल तसं वागतील सुद्धा. पण मग मी हाच डिसिजन घेईन का, चला परत प्यायला जायचं ताबडतोब त्या भावनेच्या भरात? मग माझा विचार करणं आहे की नाही मला? मग विचार करू शकतोय का, निर्णय घेऊ शकतोय का? आता यांनी जो प्रश्न विचारला होता पॉझिटिव्ह स्ट्रोक निगेटिव्ह स्ट्रोकचा, याचा अर्थ असा की या माणसांनी थांबून असा विचार करण्याची थोडी पण शक्यता नव्हती रागवल्यावरती की अरे जर मी पुन्हा प्यायला गेलो तर काय होईल, मी तर सोशल ड्रिंकर नाहीये. म्हणजे माझ्या पोटात थेंब जरी दारू गेली तरी ती सुरू होते, परत पुन्हा सायकल सुरू होते, मला थांबता येत नाही. आणि मग पुन्हा तीच वेळ येते जी आधी अनेकदा येऊन गेली. मग काय वेगळं मी विचार केला? हे मित्रांनो आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात होण्याची शक्यता आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपली सतर्कता जी आहे ती सतर्कता इतकी स्वतःच्या मनात भिनवावी लागणार आहे आणि सदैव स्वतःला सांगत राहावं लागणार आहे मला सुधारायचं आहे. आणि ते सुधारायचं असेल तर मला सदैव सावध राहावं लागणार. पण मी जर सावध राहिलो नाही तर रागाच्या भरामध्ये तीव्रतेने मी धाडकन पुन्हा एकदा तेच करेन. म्हणून आपण सारखं काय म्हणतोय, सारखं शिकवतोय का आपण, अरे तू मनाची नामस्मरणासारखं म्हणायला शिक की तू कोण आहेस. म्हणून हे मेंबर
सारखं रोज रोज बोलतायत मी एक भाग्यवान बेवडा आहे, मी एक व्यसनाधीन माणूस आहे, आय एम एन अल्कोहॉलिक. का बोलतायत स्वतःशी? कारण ते सारखं लक्षात ठेवतात की समजा भांडण बिंडण झालं आणि माझ्या डोक्यामध्ये पण राग गेला तर मला धोका हाच आहे परत की मी पुन्हा तेच करीन. पण जेव्हा तो सारखं स्वतःशी बोलत असतो तेव्हा तो आधीच बोलताना फार सावध असतो की कदाचित यांना पटणार नाही, मला पण पटणार नाही यांचं, ओ सावध राहा. म्हणजे कोणत्याही प्रसंगामध्ये तो सारखं लक्षात ठेवतो की त्या प्रसंगातनं ही परिणिती होऊ नये किंवा या दिशेला मार्ग जाऊ नये की मी परत पिन. हा सावधपणा जर नाही ठेवला तर यांच्या बाबतीमध्ये झालं ते आपल्या सगळ्यांच्या बाबतीत होऊ शकतं, हे लक्षात ठेवा. म्हणून हा सावधपणा ठेवायचा आपल्याला. आणि मग हा सावधपणा ठेवत असताना तुमच्या असं लक्षात येईल की कुठलीही घटना असू दे, विचार असू दे, भूतकाळामधलं काही आठवू दे, आपण सावध असलं पाहिजे. अनेक माणसांना घटना काही घडत नाहीत, भूतकाळातला विचार आला म्हणून सुद्धा प्यायला जातात. म्हणजे काय? मी मागे एवढे राडे करून ठेवलेले आहेत, अरे बापरे माझ्यासारखा वाईट मीच. असा वाईट माणूस काय करणार, कसा तो सुधारणार? आणि मग या अपराधीपणाच्या भावनेतच प्यायला गेला. म्हणजे घडलं तर काहीच नव्हतं, घटनाच घडली नव्हती. विचार आला स्वतःच्याच भूतकाळातला आणि तो विचारच इतका त्रास द्यायला लागला मनाला की त्या विचाराने जो भूतकाळातला होता त्यांनीच तो प्यायला गेला. म्हणजे घटनाही घडली नाही, विचार हीच घटना. म्हणजे हे घडू शकणार आहे. म्हणून मग सावधपणा काय लक्षात घ्यायचा आहे. आता तुझे प्रश्न पहिला जो विचारला आपण लक्षात घेऊया. मला ध्येय ठेवायचंय सुधारण्याचं आणि मला जर सुधारायचंय, मला चांगला काय व्यवसाय करायचा आहे, नोकरी करायची, शिकायचंय, पुढे जायचंय, तर मला सावध राहून स्वतःला सारखं सांगावं लागणार आहे. अशा अनेक प्रसंग तुझ्या समोर येतील, परंतु सावध तू राहा. सावध तुला राहायचंय. कारण सावध नाही राहिला तर हे म्हणले तसं की त्या घटनेनी मला प्यायला नेलं असा अर्थ तो माणूस काढतो. घटनेनी कसं प्यायला नेलं? घटना काय माणसाच्या स्वरूपात उभी राहिली का, समोर हात धरून घेऊन गेली? नाही. म्हणजे त्या घटनेनी ज्या प्रकारची भावना मनामध्ये तयार झाली, जो विचार मनामध्ये तयार झाला, त्या भावनेला उत्तर देत असताना हा माणूस स्वतःला शेवटी रागवून म्हणला, जाऊ दे आता, जातोच प्यायला. त्यातनं काय निष्पन्न होणार होतं? निष्पन्न नुकसानच होणार होतं. कारण अशा प्रकारचा निर्णय घेऊन दुसऱ्याला धडा मिळेल असं कसं होणार होतं? नाहीतरी ठीक आहे, मी पिऊन दाखवतोच तुम्हाला. मी त्याला एक मराठीत फार छान म्हण आहे, स्वतःच नाक कापायचं आणि दुसऱ्याला अपशकुन करायचा. माहितीये ना ही म्हण? बघा, म्हणजे तो माणूस हे लक्षात घेते, अरे नाक आपलं कापलं जाणार आहे. जरी मी नाक कापून त्याला अपशकुन केलं आणि त्याचं नुकसान होईल असं म्हणलं तर या नाक कोणाचं कापलं गेलं? तुझं. आपल्याला प्रॉब्लेम हा असतो बऱ्याच वेळेला की मी काही वेळेला रागाच्या भरामध्ये इतरांना धडा मिळेल म्हणून प्यायचा निर्णय घेतो. म्हणजे मी रागवलोय, खूप चिडलोय, आता बघाच तुम्ही, ऐकत नाही काय, दाखवतोच. अरे पण तू प्यायल्यावर त्यांना कसा धडा मिळणार आहे? तू प्यायल्यावर तुलाच घ्यावा लागणार आहे त्याचा परिणाम, तुलाच त्रास होणार, तुझं व्यसन परत सुरू होणार, तू पुन्हा एकदा मागं पडणार. त्यांना कसा तो धडा मिळणार? पण पुष्कळ वेळेला अल्कोहोलिक माणूस रागाच्या भरामध्ये अशा प्रकारचा विचार आणि वर्तन करतो. म्हणून आपल्याला सावध राहायचंय. आपल्याला हे सदैव, म्हणून मी तुला म्हणलं तसं की माझं ध्येय आहे, ध्येय मला पाहिजे, व्यसनमुक्त मी होईन, व्यसनमुक्त व्हावं यासाठी जे जे मार्ग सांगितलेले आहेत मला, ते मार्ग जमेल तसे आचरणामध्ये आणीन. पण पिण्यापासून स्वतःला लांब ठेवायला शिकीन. हे करावंच लागेल. दुसरे काय वागतील, दुसरे कसे असतील, बाह्य परिस्थिती कशी असेल, हा मुद्दा आणायचा नाही. कारण तसं मी आणायला लागलो तर खूप आहे. ते मुद्दे आणायचे नाहीये. ओके. समजतंय का हे? ओके. एक जनरल
प्रश्न आहे, पण याचा कुठेतरी संबंध ॲडिक्शनशी आहे. माझ्या प्रोफेशनल लाईफमध्ये, पर्सनल लाईफमध्ये, पॅरेंटिंग लाईफमध्ये मला बऱ्याच वेळेला असे अनुभव आले की काही गोष्टींमध्ये आपण जर बदल केले तर निश्चितपणे ह्याच्यामधनं फायदा होईल असं मला वाटतं. त्या पद्धतीने मी समोरच्या व्यक्तीला पटवून देण्याचा प्रयत्न करतो किंवा आपण हे बदल करूयात असं सुचवतो, पण ते समोरून तेवढ्या उत्स्फूर्तपणे कधी कधी मान्य केलं जात नाही. एक फार पूर्वीपासून आपण असंच करतोय, मग हे इथून पुढेही ही गोष्ट अशीच झाली पाहिजे. पण त्याच्यामध्ये आणखी वेगवेगळ्या प्रकारच्या इम्प्रूव्हमेंट्सला बराच वाव असतो. ते समजून घेत नाही कुणी. ते आपल्याला दोन प्रकारे त्याचा त्रास होतो. एक म्हणजे ते आपण स्वतःच प्रूव्ह करून द्यायच्या मागे लागतो. ते प्रूव्ह करायला बराच कालावधी लागतो. त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला कॉन्फ्लिक्टिंग वातावरण तयार होत जातं, निगेटिव्हिटी तयार होत जाते आणि मग ह्याचा सगळा उलटा परिणाम होतो. त्याचे रिझल्ट जेव्हा मिळतात तेव्हा ते बऱ्याच वेळेला माझा स्वतःचा अनुभव आहे की ते चांगले असतात, शेवटी ते ऍक्सेप्ट केले जातात. पण त्या प्रोसिजरला जो वेळ लागतो आणि जो मानसिक त्रास होतो त्याच्यामध्ये कधी कधी याची भीती वाटत राहते मला तरी पर्सनली. मी ह्याच्यातनं कधी कधी डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो, कारण मी जे बदल सुचवायचा प्रयत्न करत असतो ना ते समोरच्याला सहजासहजी मान्य होत नाही. बोल. मी जेव्हा अशा प्रश्न मला पण यायचे, आजही येतात, पण मोठ्या प्रमाणात नाही येत. म्हणजे आताच मी काहीतरी सांगत होतो ना, आणि बरेचदा ते असं म्हणत नाही की भास, पण ते पटकन बाहेर येतात. नाही, मला इथे जबाबदारी वाटत असते हे लोक. बरं असेल काही, पण काय असतं, जसं मी काही विषयांचा अभ्यास केला आणि मला असं वाटतं की ते पटलं लोकांना तर त्याचा फायदा होईल, आणि मी सांगायचा प्रयत्न करतो की हा जो विषय म्हणजे शॉर्टमध्ये सांगतो की बरेचदा आता हे नाही सांगितलं की ते विचार आले आणि निगेटिव्हिटी आली आणि मग ते त्या विचारांचा काय म्हणतात फ्लो जास्त होता मोठा. पॉझिटिव्ह विचार आला असेल की नको करायला पण करावं असा विचार जो पॉवरफुल झाला, तर पॉझिटिव्ह थिंकिंग तयार होण्यासाठी जेव्हा आपण हे साधन वापरा असं सांगतात अनेक धर्मगुरू की प्राणायाम करा, योग करा, ते मला पण ते पटवून देण्याचा प्रयत्न असतो आणि ते काय बरेचदा सगळ्यांना पटतच असं नाही. तर अशा ह्याच्यातही मला ते थोडंसं वाटतं ना की काय मी इमानदारीने प्रामाणिकपणे ही धडपड करतोय, म्हणजे खरं तर काय मला ह्याचं काहीतरी एक्स्ट्रा इन्कम आहे की हे पटलं तर माझा काहीतरी बांगला बांधला जाणार आहे असं काय हे नाही. मी ते आत्मीयतेने करतोय आणि तरी कसे यांना पटत नाही एवढे हुशार लोक असून, असं मला बरेचदा तो प्रश्न पडतो आणि मी ते वारंवार प्रयत्न करतो. मुद्दा काय आहे की मी ठरवलेलं आहे ते पटवून द्यायचे, कारण कर्मकायदा मी मानतोय आणि मला असं वाटतं ठीक आहे यश उशीर राहील किंवा काहींना नाही पटणार आयुष्यभर, काहींना पटेल. मी मुळात कुठल्या कार्यासाठी उभा आहे इथे की माझ्याकडे असलेलं नॉलेज काहीतरी यांना द्यायचं आहे आणि त्याचा फायदा होईल यासाठी आहे. आता ते कोण घेईल कोण नाही माहिती नाही, पण माझं काय आलं तर मी केलं प्रामाणिकपणे, ह्याचं एक समाधान तर असणार आहे. त्यातनं समजा नाही पटलं तर थोडंसं नैराश्य येईल. इथं बरेचदा मला सुद्धा माझ्या बाबतीत लक्ष देतं आणि मी शांत होतो की हट्टाच काय की कायम गुडफिलच आलं पाहिजे. म्हणजे बॅड इमोशन्स ज्याला आपण म्हणतो, नैराश्य येतच कामा नाही. चची भाषा बोलतो, म्हणजे मॅडम सांगायच्या, करकर मॅडम होत्या तेव्हा सांगायच्या की चची भाषा बोलतो आपण की नाही मी कधी दुःखीच होता कामा नाही किंवा मला नैराश्य येतं कामा नाही. हे जे हट्ट असेल यातनं प्रॉब्लेम हे तयार होतात की ते झालंच पाहिजे. बरेचदा मला सुद्धा ते येतं नैराश्य, मला सुद्धा दुःखाची भावना येते, मला सुद्धा वाईट वाटतं आणि मी काय म्हणतो ठीक आहे ते त्यामुळं आलंय, थोडा काळ असं जाईल. सर्व सुखी संपन्न असा कोणीच नाही या जगात आणि तू ते मनापासून असं ठरवलं की नाही हे सांगायचं म्हणजे सांगायचं, त्याचा तुला कुठेतरी एक वेगळा पण आनंद मिळतो की मी माझं कार्य केलं, मी सांगायचं काम केलं, कुणाला काय वाटतं याचा प्रश्न.
आणि किती म्हणजे मी कायम असं म्हणतो, एक क्रॉस नाही बोलायचं मला, पण मी असं म्हणतो की आपण कितीही नाही नाही म्हणलं तरी नशिबाचा भाग असा कुठेतरी तो दिसतोच. पण कुठली तरी बिझनेसची पुस्तकं वाचली आणि पैसे आले आणि तो बिझनेस करायला गेला आणि त्याच्याच सारखा दुसरा सक्सेस झाला असं होतच नाही. आणि आपण म्हणतो अरे तुझं सुदैव, माझं दुर्दैव, माझं नशीब असं म्हणतोच बरेचदा. मग त्यामध्ये बारकावे पण असतात, त्याचे प्रयत्न वेगळे असतील माझे, ते खूप खोल आहे, जाऊ दे. पण ते कुठेतरी असतं. अशा वेळेला काय माहिती का, म्हणजे समाधानी असेल त्यात राहा असं नाही, पण ह्याचा ॲक्सेप्ट करावं लागतं की कदाचित ह्या गोष्टी माझ्या हातनं घडणं शक्य नाही, किंवा ते घडवण्यात मागची जी अपेक्षा आहे की एवढं एवढं मिळेल मला आणि ते मिळत नाही, याचं दुःख आहे. हां, म्हणजे तुम्ही जे बोलताय की त्याचा बेनिफिट मिळेल, मी दुसऱ्यांना होणाऱ्या बेनिफिटबद्दल बोलतोय. हां, मी कर्माचं काय होईल मिळेल ते वेगळं, ते ऑटोमॅटिक कधी मिळेल माहीत नाही. पण तुम्ही जागीच व्यावहारिक बोलताय की मी असा बिझनेस केला ना, पटवून दिला की अशा पद्धतीने करायला पाहिजे, आणि तो जर त्यांना पटलं तर मला लगेच तो आर्थिक फायदा होईल, अशा प्रकारचंच काहीतरी भौतिक म्हणणं असावं तुमचं, असं मला वाटतं. की जे काही तुम्हाला पटवून देत असेल, पण तसं जर घडत नसेल तर मग थांबलं पाहिजे, दुसरे काहीतरी विचार केले पाहिजे, दुसरे पर्याय शोधले पाहिजे, बोललं पाहिजे. असं तुम्ही सरांशी बोलता, मार्गदर्शन घेता, आणि मग ते मार्गदर्शनावर पण विचार केला पाहिजे की काय म्हणतात ते बरोबर आहे का, मला या हट्टातनं बाहेर पडता येईल का. म्हणजे काही हट्ट माझे होते ते मी सोडले, काही बाबतीत सोडले, काही लोकांच्या बाबतीत सोडले की नाही बाबा इथं हा हट्ट शक्य नाही, नको इथं. तर ते असं ॲडजस्टमेंट म्हणतात ना, जीवन जगत असताना त्या करणं भागच पाडणार, असं मला बरेचदा त्या अनुभवातनं लक्षात आलं. आणि काही वेळेला मी माघारही घेतली, किंवा काही वेळेला ते दुःख गेले पण, किंवा मी आधीच म्हणले बहुतेक हे नाहीच पटणार यांना, पण सांगून तर बघू, नाही पटलं तर असं काय मोठं दुःख होणार आहे, होऊ दे की मला नाही पटत असं म्हणतील ते. ह्याच्यामध्ये मला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नेहमी असं येतो मला, म्हणजे तो सगळ्यांनाच येत असणार, की तो प्रॅक्टिकल प्रॉब्लेम म्हणजे सिस्टमने ठरवून दिलेला प्रोटोकॉल. जर तुम्ही फॅमिली इश्यूजबद्दल बोलत असाल किंवा त्यात काही बदल घडवायचे प्रयत्न करत असाल, तर तुमच्यापेक्षा 4 पावसाळे जास्त पाहिलेली मंडळी तुमच्या घरात आहे, हे येतं. तुम्ही प्रोफेशनल ह्याच्यामध्ये असाल, फील्डमध्ये कुठेतरी, तर तुमच्यावरती कुणीतरी बसलेला असतो, त्याच्या डोक्यात काहीतरी सिस्टमला आणखी, ऑर्गनायझेशनला आणखी पुढे घेऊन जाण्याच्या त्याच्या स्वतःच्या पण कल्पना असू शकतात. अशा गोष्टींचा मग कुठेतरी ना मग एकाकी वाटतं आपल्याला की अरे आपण एवढं पोट तिडकीने सांगतोय आणि तरी समोरचा माणूस ते बदल करून घ्यायला तयार नाही. मी आता तुमचं ते फॅमिलीचं आहे म्हणून असं मी नाही म्हणू नाही, म्हणजे शकत, पण मी कामाच्या बाबतीत सांगायचं झालं ना, तर Family मी life, ती ठिकाणं professional सोडून दिली. नाही, दोन्ही तिन्ही गोष्टी सगळ्या हे पण सांगतो. नाही, ज्या ठिकाणी आपलं नाही काय पुढे जाते ती ठिकाणी मी सोडून दिली. शेवटी एक स्टेजला एक तर माघार घ्यावी लागते, अदरवाईज तेच दुसरीकडे करून बघावं लागतं, दुसरं काय पर्याय नसतो. म्हणजे पण मला सगळंच हवं असतं आणि मग गोंधळ होतो. नाही, काय तुम्ही म्हणताय ना, तो वैयक्तिक प्रश्न आहे. म्हणजे आपण ग्रुपमध्ये अनेकदा अशा गोष्टी बोलू नाही शकत आहे, कारण काही वैयक्तिक आपले मतप्रवाह असतात त्या संबंधीचे. पण मी तुम्हाला असं आता ग्रुपमध्ये स्वतंत्र उत्तर देत नाही, परंतु सगळ्यांना उपयोगी पडेल अशा प्रकारचं उत्तर देतो. माझा प्रश्न तो हा, मला लक्षात आलं तुम्ही काय म्हणताय ते. म्हणजे प्रत्येकाला हे जे हा जो मी बदल हा जो विषय सांगितला ना, ते प्रत्येक जण फेस करत असणारच ना, त्याच्या प्रोफेशनल पर्सनल लाईफ मध्ये. हो, त्याच्याशीच रिलेटेड. बरोबर. पर्सनल असं काही नाही, म्हणून काय होतं सांगतो तुम्हाला, जेव्हा आपण कुटुंबामध्ये राहत असतो आणि कुटुंबाला आपल्या वागण्याचा जो अनुभव आलेला असतो, हा, एक काळ गेलेला असतो, आपण त्या कुटुंबाबरोबर राहत असतो आणि कुटुंबामध्ये राहत असताना प्रत्येक जण दुसऱ्याला काहीतरी ऑब्झर्व करत असतो, त्याचं निरीक्षण करत असतो, त्याचा अनुभव घेत असतो त्याच्या वागण्याचा, त्या वागण्यातनं होणारे जे काही फायदे तोटे असतात ते तो पाहत असतो. असं सगळं करत असताना ते कुटुंब वाढत चाललेलं असतं, म्हणजे त्याची ग्रोथ होत असते, पुढे चाललेलं असतं ते कुटुंब. कुटुंबाचा प्रत्येकच माणूस काही ना काहीतरी करत असतो. आता
एकमेकांशी जेव्हा काही निर्णय घेण्याचा प्रश्न असा आलेला असतो तेव्हा कुटुंबातला माणूस त्या जुन्या अनुभवावर आधारित ते निर्णय देत असतो. हा, आता जुने अनुभव जे गाठीला असतात ते अनुभव मनात लक्षात ठेवून हा माणूस काहीतरी करतोय, मग हा अमुकच एका विषयात पुन्हा तेच करतोय का, हा माणूस जुन्या अनुभवावर आधारित काहीतरी करतोय का, अशा प्रकारचं विश्लेषण प्रत्येक माणूस करत राहतो. प्रत्येक माणूस जरी असा असला तरी त्यात मुलं असतात, मुलं काही त्यांचे निर्णय देऊ शकत नसतात. बायको त्या मानाने त्या वयाच्या बरोबरची असते, कदाचित ज्येष्ठ मंडळी सुद्धा असतात. ही सगळी माणसं तुम्ही जेव्हा एखादा निर्णय घेत असता त्यावेळेला तुमच्या निर्णयाचे आधीचे जुने अनुभव, तुमचं व्यक्तिमत्व, तुमची विचारसरणी हे ताडून बघत असतात सारखं. आणि ते ताडून बघत असल्यामुळे तुम्ही जेव्हा काहीतरी करायला जात असता तेव्हा ते त्या जुन्या अनुभवावर आधारित तुमच्याशी काहीतरी बोलतात. मग एखादी चांगली गोष्ट असतील तर म्हणतील की हो तू मागेही छानच केलं होतंस की, कर कर चांगलं करतोस तू, म्हणजे प्रोत्साहनही देतील. पण जुना अनुभव असा असेल की नाही मागच्या वेळेला इतकं नुकसान झालं, तितका प्रॉब्लेम झाला, त्याच्यातनं आणखीन काहीतरी निष्पन्न झालं, तर ते असं म्हणतात नाही नाही मागचा अनुभव आहे असा, तुला या विषयातलं फारसं कळत नाही, तू कोणाची तरी मदत घे किंवा करू नकोस, काहीतरी असं सांगतात. म्हणजे कुटुंबामध्ये जेव्हा तुम्ही दुसऱ्याला काहीतरी विचारता तुमच्या निर्णयाचं तुमचं म्हणणं काय असं, तेव्हा तो माणूस त्या जुन्या अनुभवावर आधारित काहीतरी बोलत असतो आणि तो त्याचं मत देत असतो. कारण तो काय अभ्यासू विचार असेल असाची गोष्ट नाही ना. तुमचं क्षेत्र जे अभ्यासाचं आहे कदाचित, तो अभ्यासाचा अनुभव त्या माणसाला असेलच असं नाही. तुम्ही ज्याच्यात पुढे जाणार आहात किंवा ज्याचा अभ्यास तुम्ही केलेला असेल तसा, मग तो माणूस कशाच्या आधारावर बोलतो, तो जनरल अनुभवाच्या आधारावर बोलत असतो. त्याला हे नाही कळणार की अमुक याच्यात हे घातलं की हा पदार्थ निर्माण होतो, असं नाही सांगता येणार त्याला. पण तो असं म्हणेल की मागच्या वेळेला तू असाच काहीतरी प्रयोग केला होतास आणि मग तुला त्याच्यामध्ये अपयश आलं, मग त्यापेक्षा दुसरंच करूया आपण. म्हणजे तो सर्वसामान्यपणे त्या जुन्या अनुभवावर आधारित अमुक वागणं तुमचं असं आहे आणि हे ते करायला जाऊ नका एवढंच सांगत राहतो सारखं. ज्यातनं फायदा झाला त्याला प्रोत्साहन देतो, हो जरूर कर, चांगलं करतोस तू, हुशार आहेस त्या बाबतीमध्ये, असं म्हणतो काहीतरी. आता जेव्हा जुन्या अनुभवावर आधारित माणसं बोलत असतात तेव्हा त्याला नाही नाही असं नाही होणार, असं नाही होणार, असं 10 वेळा जरी सांगितलं किंवा 100 वेळा जरी सांगितलं तरी त्यांचं समाधान होणं फार अवघड असतं. कारण त्यांच्यापाशी नवा अनुभव आलेलाच नसतो ना, तो जुनाच अनुभव असतो मनामध्ये बसलेला. नवा अनुभव अजून यायचा असतो की असं केलं आणि याच्यामध्ये बदल झाला आणि हे दिसलं. जोपर्यंत असा नवा अनुभव येणार नाही तोपर्यंत त्यांच्या मनातल्या त्या जुन्या गोष्टी खाली जाणार नाही. मग नवा अनुभव जर त्यांना द्यायचा असेल तर पुष्कळ वेळेला आता सर जसं म्हणले तसं की आहे ती परिस्थिती ऍक्सेप्ट करूनच नवा अनुभव द्यावा लागतो. म्हणजे काय, हो ठीक आहे ठीक आहे तुम्ही तसं म्हणताय का, असं म्हणून न चिडता काही काळ जावा लागतो. तो काही काळ गेला की मग त्यांच्या असं लक्षात येतं की हा मागच्यासारखा चिडला नाही. आम्ही जरी नाही म्हणलं याला तरी यांनी डोकं फिरवून घेतलं नाही, तरी यांनी खुन्नस ठेवली नाही, तरी हा पुन्हा व्यसनाकडे गेला नाही. चला म्हणजे हा काहीतरी वेगळा बदल आहे, नवा अनुभव आला. हा नवा अनुभव तुमच्या नव्या विचाराला कदाचित प्रोत्साहन देणारा काही काळाने असू शकतो. मग ते असं म्हणतात की हो आता लक्षात आलं की हा तसा नाही राहिलेला, आता हा आता असा दिसतोय. मग पुढे सुतोवाच करायला हरकत नसते. परंतु लगेचच तुम्ही असं काहीतरी जर सुचवलं तर ते त्याला विरोध करतात, कारण तो ताजा असतो अनुभव त्यांच्या मनामध्ये आणि त्यांना वेगळा अनुभव आलेला नसतो. हा वेगळा अनुभव देण्याचा एक काळ प्रयत्न करावा. हा म्हणजे आपण थोडक्यात असं म्हणूया की एक गॅप थोडीशी ठेवणं आवश्यक आहे मधल्या काळामध्ये. ही गॅप आहे एक प्रकारची, नवा अनुभव देणं ही. ती जर मिळाली तर माणसं बदलतात सुद्धा. ते असं म्हणतात आता हा तसा नाही राहिलेला. मी माझ्याकडे एक दुसरी केस ती सांगतो. एक मुलगा आहे माझ्या ओळखीचा आणि तो त्याचा व्यवसायच हा होता की दुसऱ्यांना कर्ज मिळवून देणे, लाखाची कर्ज मिळवून देणे. आणि त्यांनी मधल्या काळामध्ये दारू प्यायला लागला आणि घोळ झाली, देणं होऊन बसलं, लाखो रुपयाचं देणं होऊन बसलं. आता लाखो रुपयाचं देणं होऊन बसलं आणि गेला तो करोनाचा सगळा काळ. तो असं म्हणला नाही नाही आता मला ते करायचं नाही. करोनाच्या काळामध्ये तो ऍडमिट झाला, बरेच महिने गेले, प्याला नाही, व्यसनमुक्त म्हणजे व्यसनापासून लांब राहिला. आणि असं व्यसनापासून लांब राहिल्यानंतर जेव्हा तो परत 1 वर्ष झालं आणि 1 वर्षानंतर त्यांनी खूप वाद घातला घरातल्यांशी
आम्ही इतर लोकांशी, आणि त्यांनी असं सांगितलं की मला तोच विषय करता येतो, मला दुसरं काही करताच येत नाही, मी तेच शिकलोय आणि तेच मी करू शकतो, पण आता मी नाही कर्ज करून ठेवणार, मला परत संधी द्या. आता ज्या एका त्याच्या व्यवसायामध्ये त्यांनी लाखो रुपयांचं कर्ज करून ठेवलेलं होतं आणि जे तो फेडू शकला नाहीये, त्याच व्यवसायामध्ये हा असं म्हणतोय मी आता इतके दिवस बंद आहे ना दारू, आता मी तेच करतो. सगळ्या घरातल्यांनी विरोधच केला. त्यांनी सांगितलं तू दुसरं काही पण कर, पण या भानगडीत पडायला जायचं नाहीये. आता त्यांनी कितीदा जरी पटवून सांगितलं त्यांना की छे आता बघाच तुम्ही, मी व्यसनमुक्त झालेलो आहे, आता मी अजिबात तसं काही करणार नाही, कोण विश्वास ठेवेल का? कोण नाही विश्वास ठेवायला तयार, कारण कर्ज फेडायचं त्यांच्या डोक्यावर आलं. म्हणजे त्या घरातली लोक जे होते ते इतके त्यांनी दबले त्या स्ट्रेसमध्ये, यांनी इतकं मोठं कर्ज केलं. आणि हा असं म्हणतो की नाही आता मी नवीन वेगळ्या स्ट्रॅटेजी प्रमाणे ते सगळं करीन, आता तुम्हाला ते फेडावं लागणार नाही, आता मी काळजी घेईन वगैरे वगैरे. खूप समजावून सांगितलं. घरातल्या भावानी एक दिवस येऊन सांगितलं आवाज नाही करायचा, या भानगडीत पडायचं नाही, नाही तर तुझे ना आमचे संबंध संपले. सगळ्यांसमोर सांगितलं त्या भावानी येऊन की तू जर पुन्हा तेच करणार असशील तर मग आमच्याशी काही संबंध ठेवायचा नाही, कर तुला काय करायचं. का ते झालं? कारण आपण जसं म्हणतो तसं ना की एकदा तोंड भाजलं की ताक सुद्धा पुंकून पितो ना माणूस. हे जे आहे याच्यासाठी मधला काळ जाणं आवश्यक असतं आणि त्यांना असं दिसावं लागत असतं की नाही हा पुन्हा तोच धोका नाही घेत आहे किंवा तेच नाही करत आहे, हा वेगळा काहीतरी विचार करतोय, मग त्याला होईल. पण घाईने पुन्हा तेच जर करायला गेलं तो विश्वास नाही ठेवत माणसं, ती म्हणतात तेच वागणार आहे हा. हे सावध आपण थोडंसं राहायचं आहे या सगळ्यामध्ये. दुसरं काय माहिती का की थोडसा जो एक आपला सुद्धा एक भावनिक जो विकनेस आहे थोडासा, की सारखं आपले निर्णय योग्य का अयोग्य हे सांगायला कोणतरी लागतंय आपल्याला. यातनं सुद्धा स्वतःला इंडिपेंडंट केलं पाहिजे. ही एक प्रकारची डिपेंडन्सी आहे. सारखं दुसऱ्याची मदत घ्यायची, माझे विचार योग्य आहेत का अयोग्य आहेत सांगा, आणि मग त्यांनाही सवय लागते सारखं मत द्यायचं त्या विषयातली काही माहिती नसताना सुद्धा. हेही आपण बंद केलं पाहिजे. आपण हळूहळू आपल्या विषयामध्ये एक तर इंडिपेंडंट संपूर्ण झालं पाहिजे. ही जबाबदारी मी घ्यायला तयार असं म्हणता आलं पाहिजे. कारण त्यांना माहीतच नसतं ना विषय काय, त्यांना समजत नसतो. आपल्याला तो कदाचित समजत असतो, आपण त्याचा अनुभवी असतो, अभ्यास केलेला असतो, त्यांना तो विषयच माहीत नसतो. त्यामुळे त्यांना काय डिसिजन द्यावा तेच कळत नाही ना. मग सावधपणा कोणता आहे? विरोधी सांगितलेलंच बरं, भानगडीत नको पडायला. म्हणजे ते त्याला तो समजून न घेता किंवा ते आपल्याला तो विषय काय हे त्यांना न कळल्यामुळं ते अनेकदा अंग काढून घ्यायला बघतात विरोध करूनच की नको भानगडीत त्या पडायला. पण त्याची जबाबदारी कुणाची आहे? नाही तरी आपली आहे, इंडिपेंडंटली आपली आहे. म्हणून अशा वेळेला हा विकनेसही आपल्याला काढावा लागतो थोडा, की सारखी मदत घ्यायची दुसऱ्याची. मी बरोबर करतोय का, मी बरोबर करतोय का, मी बरोबर करतोय का, या विकनेसमधनं पण आपल्याला बाहेर यावं लागतं आणि काही जबाबदारी आपल्याला सुद्धा घ्यावी लागते. हा, तर हे थोडंसं यातनं मार्ग काढायला हे मुद्दे असतात. ही आपण चर्चा केली, ही फॅमिली स्पेसिफिक इश्यूवर झाली. हा, पण मी प्रोफेशनल लाईफ बद्दल पण बोललो सर. हो की आता एखाद्या ऑर्गनायझेशन तुम्ही जॉईन केलं, हो तिथे तुम्ही नवीन असता, हो तुम्ही कसे आहात काय आहात ते त्यांना माहित नसतं किंवा आपल्यालाही, आणि व्हाईस वर्सा. हो आणि जेव्हा आपण त्या ऑर्गनायझेशन मध्ये थोडंसं सेटल होतो आणि त्याच्यामध्ये आणखी काही आपण आपलं कसं योगदान जास्तीत जास्त देऊ शकतो, हो या दृष्टीने जेव्हा मी बदल सुचवतो तेव्हाही ते मान्य केले जात नाही बऱ्याचदा. नाही, ते इथं सोपं आहे जास्ती. तुम्ही जेव्हा प्रोफेशनली काहीतरी काम करत असता तेव्हा तुमचं प्रोफाईल असतं आणि प्रोटोकॉल असतो. करेक्ट. हा, तेच म्हणतो. तेव्हा स्पष्ट असतो तो, तुम्ही हे करायचं, आम्हाला यातनं रिझल्ट दाखवा. जेव्हा हे दिसत, म्हणजे तुमची इच्छा चांगली असू शकते ना की नाही मला योगदान द्यायचंय, मला आणखीन काहीतरी करायचंय, परंतु एक विशिष्ट काळ येईस्तोवर तुम्हाला ते करताच येत नाही मुळामध्ये. दुसरी गोष्ट, जेव्हा प्रोफेशनली माणसं काम करत असतात तेव्हा सरच माणसं एका विशिष्ट काळाने पुढे जाण्यासाठी काहीतरी लागू असतो त्यांना, की नाही तुम्ही असं केलं की प्रमोशन आहे, तुम्ही असं केलं की पुढच्या स्टेजला जाणार आहे वगैरे वगैरे. खूप मोठी स्पर्धा असते त्या सगळ्यामध्ये सुद्धा. त्यामुळे त्या ठिकाणी तर आपण व्यावसायिकता म्हणून ती पाळायची असते, की मला जरी किती अगदी वाटलं उत्साहाने काहीतरी करायचं तरी एका मर्यादेच्या पलीकडे मी ते करू शकत नसतो. इच्छा असून सुद्धा करू शकत नसतो. इच्छा असते आपल्याला,
आपल्याला इंटरेस्ट असतो त्या विषयामध्ये, आपण काहीतरी सुचवत असतो, पण तरी नाही करता येत. हा व्यावसायिक प्रोटोकॉल आहे, ती व्यावसायिकता आहे. तिथे उपयोगच नसतो तुम्ही काहीतरी असं सांगा. खाजगीत तुम्ही एखाद्या माणसाशी बोलू शकाल की अहो मला फार इंटरेस्ट आहे हे सगळं करण्यामध्ये, पण जेव्हा तुम्ही एका विशिष्ट पदावर काम करत असता आणि त्या पदाचे नीतिनियम काहीतरी असतात, डूज अँड डोंट्स असतात, त्याच्या पलीकडे तुम्हाला जाता येत नाही. तुम्ही किती उत्साह दाखवला तरी एका काळानंतर तुम्ही जाणार असता त्या दिशेला, तोपर्यंत नाही करता येत आपल्याला, कारण ती व्यावसायिकता आहे. सर, त्या प्रश्नाचा आणि व्यसनाचा म्हणजे कमबॅक का आहे? हा सांग बोलतो. ते त्यांना जो काही निगेटिव्ह स्ट्रोक येतो विरोध, तो जो प्रश्न आहे ते सांगतो की त्यांनी काय सांगितलं. समजा एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये मी जर काम करायला गेलो आणि मला असं वाटलं की अमुक अमुक करू, याचा फायदा जास्त होईल असं काही सुचवायला गेलो तर ते नकार देतात, बरोबर ना? असंच आहे ना. तर त्यांच्या मनाला असं वाटतं की यार मी एवढं चांगलं काहीतरी करायला जातोय आणि नकार देत आहेत, यातनं येणारं नैराश्य, डिप्रेशन, दुःख, ही निराशा बरेचदा व्यसनाकडे घेऊन जाऊ शकते. आहे ना, सगळ्या इमोशन्सचा म्हणजे घटना काही असू देत, जेवढ्या काही इमोशन्स आहेत त्या जर जास्त तीव्र झाल्या तर त्याचा व्यसनाशी संबंध येतो. म्हणजे आनंदाच्या भरात सांगितलं ना, एक जण सोबर होता आणि त्याला बरेच वर्षांनी काहीतरी मुलबाळ झालं आणि त्या आनंदात तो प्यायला गेला. म्हणजे आनंद ही तर चांगली भावना आहे ना, आणि त्यात तो गेला प्यायला. म्हणजे काय, ती टोकाची झाली, त्याला ती भावना हाताळायला जमली नाही. म्हणजे एकेकाळी मी सरांशी जेव्हा बोलायचो, जेव्हा इमोशनल अप्स अँड डाऊन जास्त मोठ्या प्रमाणावर होत होते माझे, तेव्हा जेव्हा बोलायचो तर तेव्हा म्हणले एक्स्ट्रीम सेन्सिटिव्हिटी माझ्यात पण होती ती. आणि ते म्हणे यांनी भावना येण्याबद्दल नाही, म्हणजे दयेची भावना आली, काही माफीची आली किंवा कुठल्याही प्रकारची चांगली वाईट भावना आली तरी त्या भावना ती दुबळी, त्याला ताकद पाहिजे. दुबळी भावना म्हणजे काय, एखादा समजा एक्सपायर झालं, काही नाही का, पण अक्षय त्या अंगावर पडून राडतात की वाईट वाटलं इतपत ठीक आहे, एवढी त्या भावनेला ताकद आली पाहिजे. ती दुबळी असते कामा नये. तर मग असं वाटतं, बरोबर ना तुम्ही जे बोलला, मला आठवतंय. तर तसं झालं ना, मग तुला त्याचा त्रास होणं बंद होईल. तर भावनेला ताकद दे, ती भावना ताकदवर झाली पाहिजे. मग त्यातनं मग विचारांचा ऍक्सेप्टन्स असतो. म्हणजे जेव्हा असं टोकाचं जाऊन रडतो म्हणा तेव्हा कंटा, अरे असं कसं झालं, विश्वासच बसत नाही, असं शक्यच नाही, असं कसं मेलं, मग आता काय होणार, म्हणजे जणू काय पर्यायच नाही राहिला मेल्यावर, असं काहीतरी स्वगत चालू झालेलं आहे. आणि म्हणून ती भावना तीव्र झाली. तर आधीपासूनच आपण म्हणत राहिलो की जगात हे बदल घडत राहतात, जो जन्माला आलाय तो मृत्यू पावणार, कधीतरी ते आधार जाणारच आहेत, कधीतरी आम्हाला आई वडिलांना मृत्यू येणार आहे, कधीतरी ओळखीचे लोक दुरावणार आहेत. म्हणजे काही मित्र माझे शहर सोडून गेले जे जवळचे होते आणि दूर झाले, मग त्यांच्यापासून होणारा आनंद, मिळणारा बेनिफिट किंवा जे काय असेल बरं वाटणं ते बंद होणार. तर हे सारासार विचार करतच राहिलं पाहिजे. याला कायम सर असं म्हणत होतात की जागृत राहा, त्या सिच्युएशनकडे बघत राहा, त्याकडे योग्य प्रकारे बघायचा प्रयत्न करा की काय सिच्युएशन आहे, काय म्हणत येते, आत्मपरीक्षण करा आणि 4 वेळा विचार करून मग निर्णय घ्या. आणि त्यासाठी हे रिमाइंडर असणं गरजेचं असतं. म्हणून मीटिंगला करा वगैरे आपण हे जे बोलत असतो ते त्यासाठीच असतं, मला असं वाटतं. बरोबर आहे. पुन्हा केव्हा तरी वेळ मिळाल्यावरती अल्बर्ट एलिस म्हणून जे होऊन गेले, ज्यांनी विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती शोधून काढली आणि ती फार छान आहे, आपल्याला त्याचा उपयोगही आहे, समजायला खूप चांगली आहे. त्यांनी 3 असे 8 माणसाचे सांगितलेले आहेत आणि ते फार गमतीशीर आहेत. म्हणजे माणूस कसा 8 वागत असतो आणि तो स्वतःच स्वतःच्या 8 स्वतःला कसा नाराज करतो, निराश करतो, स्वतःलाच वैताग कसा आणतो, याचे त्यांनी उदाहरण दिली. त्यात ते 3 काय आहेत, त्याला 3 मस्ट म्हणतात. म्हणजे स्वतःवरतीच केलेले 8, स्वतःवरचा 8, दुसऱ्यावरचा 8 आणि जगावरचा 8. त्यातला पहिला असा आहे, त्याला ते असं म्हणतात, आय मस्ट डू वेल. म्हणजे मी सदैव, सतत, कायम यशस्वी झालोच पाहिजे, सदैव. आणि जर नाही झालो तर माझ्यासारखा वाईट मीच, माझ्या इतका मूर्ख मीच, मी टाकाऊ मीच. म्हणजे तो स्वतःला सारखा असं म्हणतो की मी सर्व बाबतीमध्ये सदा सर्व काळ कायम यशस्वीच झालं पाहिजे.
असा एक पहिला 8 तास. दुसरा 8 तास काय, यू मस्ट ट्रीट मी वेल. म्हणजे दुसऱ्या माणसाने मला सदैव समजून घेतलं पाहिजे, सदैव त्यांनी माझं ऐकलं पाहिजे, मला सपोर्ट दिला पाहिजे, माझे प्रॉब्लेम समजून घेतले पाहिजे, तर तो दुसरा शहाणा असणार, नाही तर त्याच्या इतका वाईट माणूस नाही. आणि तिसरं म्हणजे द वर्ल्ड मस्ट बी इझी. म्हणजे परिस्थिती आणि बाह्य जग हे सदैव इझी असलं पाहिजे माझ्यासाठी. म्हणजे मला कधी रस्त्यात लॉकडाऊन आपलं ट्रॅफिक जॅम लागताच कामा नये, मला अडचणी येताच कामा नये, मी बाहेर निघालो तर पावसाने पडताच कामा नये. म्हणजे मला अशी कोणतीच अडचण कधीच येता कामा नये. असे हे जे 3 जबरदस्त आपण स्वतःवर लादलेले असतात, इतरांवर लादलेले असतात, किंवा जगाकडनं पण अपेक्षा करत असतो सारखी, त्याने आपण स्वतःला फार त्रास देतो. मुद्दा काय आहे, बाकीच्यांचा प्रॉब्लेम नाहीये, मी स्वतःला फार त्रास देतो. आणि असं असल्यामुळे मी सारख्या इतरांबद्दलच्या तक्रारी मनात करत राहतो. ते जर माझ्याशी चांगले वागले असते ना, आज मी कुठं गेलो असतो. ते त्या दिवशी अमुक झालं ना, रस्त्यामध्ये आडवं आलं नसतं, ट्रॅफिक जाम झाला नसता ना, तर मी कुठं जाऊन पोहोचलो असतो. म्हणजे काय, मला हवं तसं सदैव सतत कसं घडणार? जग असं आहे का? नाहीये. मी माणूस आहे, तेव्हा मी सुद्धा सारखा कसा यशस्वी होऊन, सारखं कसं माझ्या मनासारखं होईल, मी कसं वागीन स्वतःला सारखं मनासारखं? कारण मी माणूस आहे, माझ्या सुद्धा काहीतरी त्रास होत असतात, मला कुठं लागलेलं असतं ते दुखत असतं, शरीरामध्ये काहीतरी आजार निर्माण झालेला असतो, त्यांनी सुद्धा मी अस्वस्थ असतो. अशा वेळेला मी नाही करू शकत मला हवं तसं. इच्छा असते मी चांगलं करावं, पण माझ्यातच त्राण नसतो. मग कितीदा इच्छा असते, मलाच उत्साह निर्माण करता येत नाही. कितीदा असं वाटत असतं, अरे नाही आज पुस्तक वाचून काढलं पाहिजे, आणि मलाच कंटाळा येतो थोड्या वेळानंतर. कारण मी माणूस आहे. आणि मला जरी असं वाटलं तरी प्रत्येक वेळेला माझ्याकडनं तसं घडेलच असं नाही म्हणता येत. कधी कधी मी कमी पडतो, कधी कधी उत्साह असतो, कधी कधी छान करतो. पण आता आपण जसं म्हटलं तसं की शेवटी मला आता काय लक्षात आलंय की दारू हा पदार्थ माझ्यासाठी घातक आहे. मग मला सोपं काय आहे, शांतपणे त्याच्यापासून लांब राहण्याचे उपाय शोध. स्वतःला छळू नकोस. आणि ते उपाय शोधत असताना सारखं दुसऱ्यालाही नावं ठेवायला जाऊ नकोस, कारण त्यांच्यामुळे दारू पितोयस असं नाहीये. ते काय तुला दारू आणून पाजतायत का, ते तुझ्या समोर बाटल्या आणून ठेवतायत का, तुला दुकानात घेऊन जात आहेत, ते काहीच करत नाहीयेत. म्हणजे दुसरे कुठं काय करतायत, मग मी का सारखं त्यांना ब्लेम करतोय? आणि बाह्य परिस्थितीमध्ये दारूची दुकानच उघडी राहतात म्हणून मी पितो, रस्त्यामध्ये अमुक माणसं येतात म्हणून मी पितो, माझ्या मनासारखं होत नाही म्हणून मी पितो, मला अमुक गोष्ट मिळाली नाही म्हणून मी पितो. हे काय चाललेलं आहे? या सगळ्यातनं अरे नुकसान कुणाचं होतंय? नुकसान दुसऱ्या कुणाचंही होत नाहीये, नुकसान आपलं होतंय. म्हणून हे जे 3 जबरदस्ती स्वतःवर करणं असेल, दुसऱ्यावर करणं असेल, जगावर करणं असेल, यातनं आपण बाहेर येऊया. आणि आपण असं म्हणायला शिकूया की मला यातनं बाहेर पडायचंय, याची जबाबदारी मी घेईन. मला यातनं बाहेर पडायचंय, मला नशेचा आजार समजून घ्यायचा आणि त्यातनं बाहेर पडायचंय. मग त्याची जबाबदारी मी घेईन, दुसऱ्या कुणी ती घ्यायची गरज नाहीये. म्हणून आज तुम्ही इथे आहात बघा, घरच्यांसकट इथे आहात का? नाही, तुम्ही फक्त आलेला आहात इथं. हे तुम्ही सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करतात, तुम्ही इथे राहतात, तुम्ही स्वतःला शिस्त लावण्याचा प्रयत्न करतात. आपण हे सगळं आपल्याला बदलण्यासाठी करतो आहोत. आपल्याला बदलणं हा मूळ मुद्दा आहे. तेव्हा त्याच्याकडे लक्ष द्या. घरातले जेव्हा आमच्याकडे येतात तेव्हा आम्ही त्यांना बोलतोच, त्यांना सांगतोच समजावून की अहो समजून घ्या थोडंसं, त्याला काही प्रश्न आहेत त्याचे. घरच्यांशी बोलतोच ना आम्ही, त्यांनाही सांगतो समजून की आजार कसा आहे याच्याकडे बघायला शिका, तुमचे प्रश्न कसे आहेत त्याच्याकडे बघायला शिका. पण शेवटी आपण असं लक्षात घेऊया, आपल्याला बाहेर यायची जबाबदारी आपली स्वतःचीच आहे. हे विसरू नका कधी. ही कुणाच्या दुसऱ्याच्या खांद्यावर देऊ नका, कारण तशी दिलीत तर त्यांच्याप्रमाणे तुम्हाला वागावं लागेल. जमेल का? नाही. म्हणजे व्यसनमुक्तीची जबाबदारी ही आपली आहे, आपली आहे. आपल्याला पुढे जायचं आहे. म्हणून इथला प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस मित्रांनो आपल्यासाठी फार महत्वाचा आहे. त्यामुळे तुम्ही जे शिकतात त्यातले प्रश्न विचारा, वहीत प्रश्न लिहून काढा की हे मला समजलं नाही, सांगा परत. आमची जबाबदारी आहे ती तुम्हाला परत सांगण्याची. सारंग सर तुम्हाला म्हणतातच, चला काय तुम्हाला अडचणी आहेत, लगेच बोलायला बसतात.
इतरही सर जे आहेत ते तयार आहेत. आम्हाला माहिती आहे की तुमच्या मनात प्रश्न असू शकतात आणि त्याची उत्तर आपण दिली पाहिजेत, पण जबाबदारी तुमची आहे, हे लक्षात घ्या. ओके. तर जे सर म्हणले 3 प्रकारचे हट्ट असतात आणि मग ते पूर्ण नाही झाले की आपण पुन्हा तिकडं त्या हट्टामुळे त्रास होतो आणि मग कदाचित नशेकडे जाण्याची शक्यता जास्त असतात तर जातो. त्याला त्याच एका वाक्यात जर म्हणायचं झालं तर ब्लेमिंग डिनायल या विषयाला धरून ते सर त्यांच्या ते जे काय 3 हे सांगितले त्या अँगलने बोलतील, पण ब्लेमिंग डिनायल जे आहे ना की परिस्थितीवर ब्लेम, जगावर बरोबर. ब्लेम, माणसांवर बरोबर. ब्लेम, वस्तूवर ब्लेम, वातावरणावर अगदी ब्लेम, बरोबर. तो ब्लेम गेम खेळायला आपल्याला बरेचदा मजा येते. मजा येते म्हणजे तशी नाही, पण कुणाला तरी खापर फोडलं म्हणजे माझ्या पिणावर पांघरून पडेल, कारण परत आपण जगाचा ताबा घ्यायला जातो की जगाने कसं वागावं, असा तो हट्ट असेल तो एक प्रकारचा. बरोबर. आणि जिथं प्रार्थना आपण म्हणतो की जी परिस्थिती आम्ही बदलू शकत नाही ती मी स्वीकारीन, आणि ते स्वीकारच नसतो त्याचा. बरोबर. म्हणजे ही सगळी कनेक्शन्स आहेत, हे जे काय आखलेलं आहे प्रोग्राम आहे सगळ्याची एकमेकाशी कनेक्शन्स आहेत. बरोबर. त्यामुळे त्या ब्लेममुळे होतं, त्यामुळे काही गोष्टी आपल्या मनासारख्या घडतील, काही नाही घडणार, काही विचित्र अनुभव येतील, काही वेळेला घरातल्यांकडनं काही प्रॉब्लेम होऊ शकतील, पण मला दारूपासून लांब राहायचं हा एकच विचार पक्का करून ठेवायला लागतो, आणि तो पक्का राहण्यासाठी हे रिमाइंडर मीटिंग्स मी यांना प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. सारंग सरांना किती प्रकारच्या अडचणींना तोंड देताना, त्या अडचणींमधनं बाहेर पडायची धडपड करत असताना कितीतरी प्रॉब्लेम्स कल्पना सुद्धा करता येणार नाही तितके प्रॉब्लेम्स. आता ते त्यांचं वैयक्तिक आयुष्य आहे, ते काय इथं असं मांडता येत नसतं, परंतु हा माणूस त्या सगळ्याला तोंड देऊन आज जेव्हा मला दिसतो की नाही हा माणूस खंबीर आहे स्वतःच्या विचारांशी, आणि त्यांनी जो गेला काही काळ जी काही वर्ष गेलीत सगळी व्यसनमुक्तीची ती आपोआप नाही मिळालेली. या माणसाने सदैव स्वतःशी बोलणं चालू ठेवलं. आता पुन्हा आपल्याला तिकडे जायचं नाहीये. आज तुम्ही एक सिनियर काउन्सिलर म्हणून त्यांच्याकडे बघता, त्यांच्या अनेक छान गोष्टी ऐकता, त्या आचरणामध्ये आणायचा प्रयत्न करता, पण हे समोर उदाहरण आहे. यांनी तसंच जर अडत राहिलं असतं तर कसं आज हे चित्रच दिसलं नसतं. पण आज जेव्हा हा माणूस खंबीरपणे उभा राहतो, आजही अनेक अडचणींना मी पाहत असतो की तोंड देत असतो, पण आनंदात ठेवतो स्वतःला हव्या ते चांगल्या चांगल्या गोष्टी देत राहतो, स्वतःला चांगल्या चांगल्या गोष्टींनी आनंदी ठेवतो. सोपं नाही आहे, पण काय ठरवलं या माणसानी? यातनं उभं राहायचं. एकच मनाशी सदैव गोष्ट आहे, आपल्याला पुन्हा व्यसनाकडे जायचं नाही. मित्रांनो, हे आपण प्रत्येकाने लक्षात घ्यायचं. थांबूया आपण. लास्ट सांगतो की मॅडम जेव्हा बोलायच्या प्रॉब्लेमची एक चेन असते, म्हणजे चिंता किंवा प्रॉब्लेम हे सतत, म्हणजे बरेचदा एखाद्याला काय असतं लहानपणापासून शिक्षण पूर्ण करायचंय, मग काय जॉबचं टेन्शन आहे, मग काय लग्नाचं आहे, लग्न आलं की काय मुलं बायकोचं आहे, मग ते झालं की काय मुलं बाळांचं आहे, पैशाचं आहे, आयुष्यभर येत राहणार, आयुष्यभर हा प्रवास चालूच राहणार आहे. पण पिण्यामुळे जे मोठे प्रॉब्लेम होतात ना, ते मोठे प्रॉब्लेम थांबतात आणि छोट्या छोट्या समस्यांना आपल्याला तोंड देतच राहावं लागतं. खरं तर हेच जीवन आहे, म्हणजे ते खरं समस्या असं म्हणून नाही लाईफ आहे. जीवनात हा प्रकार आहेच आहे की सुख दुःख आहे म्हणून सुखाची किंमत आहे. आपल्याला 5-6 दिवस हे रुटीन आहे म्हणून रविवारच्या सुट्टीचं महत्व आहे. जसं ते येतच राहणार, ते चढ उतार होत राहतात, आणि ते आपल्या विचारांनी वर्तनानेच आपण त्याची तीव्रता, मला असं वाटतं आपल्या काय म्हणतात प्रवृत्तीनी, विचारधारेनी किंवा कर्मानी म्हणणं किंवा वर्तनानेच ते त्याची कमी करू शकतो. कम्युनिकेशन होतं. चला थांबूया. देवा ही परिस्थिती आम्ही बदलू शकत नाही, ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता आम्हाला दे. जी परिस्थिती आम्ही बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य आम्हाला लाभू दे, आणि अशा परिस्थितीतलं भेद जाणण्याचे ज्ञान आम्हाला दे. धन्यवाद. थँक्यू सो मच.